आदी दादा, आज राज्यात एवढी शांतता? राजे, काय चाललंय या राज्यात? त्याचं काय आहे राणी सरकार? प्रधानजी, आम्ही बोलत असताना शिपायांनी बोललेलं आम्हाला चालणार नाही. इकडे या राणी सरकार, इकडे या. कसं आहे ना राणी सरकार, राज्यात एक नवीन राक्षस आलाय आणि आम्हाला त्याला मारायचंय, पण तो घराच्या बाहेरच पडत नाही. मग कसं मारणार? बस एवढंच सोपं आहे. तुम्ही त्याचं घर पाडूनच टाका. वाह, जशी आज्ञा राणी सरकार. हॅलो, सुशील बोलतोय. हा एक तुम्हाला न्यूज द्यायची आहे मला. Breaking news. Residential building collapses at Panjim, killing all its occupants. Firefighters continue putting all their efforts to save their lives. The question that is still running in people's mind is that how can a building built 6 months back just collapse? Mr. Armanji, being the builder, is held fully responsible. काय चालवलं तुम्ही हे? मग पोलिसांना बातम्या कशा कळल्या? तुम्ही काय झक मारत होतात? मला माहित नाही. तुम्ही काय ते व्यवस्थित करा. पोलिसांनी अरमानजींच्या मटक्याच्या धंद्यावर छापे टाकले. त्यांच्या कसिनो मधून करोडो रुपये मिळाले. हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार. चमत्कार सोडा आता, स्वतःची खुर्ची सांभाळा. अहो, साधी गोष्ट आहे ही. मी आत्ताच कमिशनरला सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. रिलॅक्स. रिलॅक्स रिलॅक्स राहून चालत नाही अरमानजी. राजकारणात फार कच्चे निघालात तुम्ही. हॅलो हॅलो, त्या आधीचा एन्काउंटर करा. जरा हळू बोला, आवाज जरा खाली घ्या. तुम्ही विसरताय, आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. त्याचा मोबदलाही तुम्ही आमच्याकडून घेतलात. सॉरी, आम्ही काही करू शकत नाही. साला, मी तुला असा सोडणार नाही. अरे जा, तुला काय करायचं ते कर. शिट, अख्ख्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या समोर असा उभा राहिलाय. पण तुझ्यासारखे भरपूर बघितले. नाव काय म्हणालास तुझं? काय म्हणालास? एवढ्या लवकर विसरला? पण ह्या पुढे नाही विसरला. मी विसरू नाही दे. मला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे. लवकरच तुझा भ्रम मी तोडल्याशिवाय राहणार. सो बेस्ट ऑफ लक. बोल. आपण आज रात्री घरी दोघंच थांबायचंय. का? ते तुला मी रात्रीच सांगेन. हॅलो, हा, हे बघा सांगतोय. राज, तुझं प्रेम प्रकरण बस झालं. माझी इथे वाट लागली आणि तू त्या पोरीच्या मागे वेळा झालास. कळतंय का? तुझ्यामुळे मला काहीच करता येत नाहीये राज. रिलॅक्स डॅड, फक्त आजची रात्र जाऊ द्या. उद्यापर्यंत सगळं सुरळीत होईल. आजची रात्र? एका रात्रीत असं काय घडणार आहे राज? डॅड, त्याने जंगलातल्या वाघाला डिवचलाय आणि तो वाघ त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघाच मी काय करतो ते. बाय. Cheers. सईवर किती प्रेम करतोस? तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त. मी किती प्रेम करत असेन असं वाटतं तुला? माझ्यापेक्षा नक्कीच कमी. सरळ बोल ना. तू पण.
आणि हे प्रेम मोजण्याच्या गोष्टी ना तुमच्यासारख्या लोकांच्या. बॉटम्स अप. हे बघा ती, मी तुला चांगल्या भाषेत समजावतोय. मलाही तुला हेच सांगायचंय. तुला माहिती नाहीये मी तिच्यासाठी काय काय गमावलंय. आणि आता जर ती मला मिळत नसेल ना, तर तू आणि ती दोघंही जिवंत राहणार नाहीत. मग एवढा ड्रामा करायची काय गरज होती? मला तिच्या मनातनं तुला काढायचं होतं. किंवा असं म्हण ना की आमचं प्रेम तुला एवढं भासवायचं होतं की तू तिच्यापासून लांब जाशील. पण ह्यापैकी काहीच घडलं नाही आणि सध्या तेवढा वेळही नाहीये. मला वाटलंच होतं. अरे काय वाटलं होतं? काय वाटलं होतं? साल्या तू आलास आणि सगळी वाट लागली. सगळं सुरळीत चाललं होतं. पापा भरली ना की असंच होतं. कोणाची पापं भरली? सांग ना, कोणाची पापं भरली? तू काही केलंस ना राज, तरी सई माझी होती आणि माझीच राहणार. आणि तू मेल्यावर मी मोठा ड्रामा करेन. माझ्या डॅडनी माणसं पाठवली असं सगळ्यांना सांगेन. तू मेलास की सई माझी. मग मार ना, संपव मला. जशी तुझी इच्छा. हीच तुझी शेवटची इच्छा असं समजतो. राज, सईवरचं तुझं प्रेम स्वार्थी, अविचारी आणि जबरदस्तीने मिळवलेलं आहे. आहेच ना, आहेच. तू जे काही बोललास ना ते सगळं खरं आहे. सई बरोबर चांगलं वागण्याचं मी नाटक करत होतो. एकदा तुला संपवलं ना, सई माझीच. मग सईकडे लग्न करून मी माझ्या डॅडकडे पुन्हा जाईन. सई, 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 तू निघून जा इथून. मला तुझं तोंड पण नाही पाहायचंय. सई, हे बघ, शांतपणे विचार कर ना प्लीज. सई, तू निघून जा इथून. मला तुझं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. सई, आधी प्लीज याला इथून जायला सांग. आधी, रडू नको. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय लव्ह यू सई. I love you too.